पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती शिरोली सांगली फाट्याजवळ 1.5 कोटींच्या जुन्या नोटा सापडलेल्या आहेत। जुन्या 5,000च्या नोटा बदलण्यासाठी मुंबईहून काही जण येणार असल्याची माहिती शिरोली पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी शिरोली फाट्याजवळ सापळा रचून दोघांना अटक केली आहे। शिरोली फाट्याजवळ कोल्हापूरचा कमलेश दुबानी हा मुंबईच्या परेलमधून येणाऱ्या किशोर गांधीची वाट पाहत होता। इतक्यात किशोर गांधी तिथे आला आणि दोघांमध्ये पैशाचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी या दोघांनाही रंगेहात अटक केली आहे। धुळ्यात पेट्रोल पंपावरती सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी 2 आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। धुळ्यातील मुक्ताईनगरमधून या आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस 3ऱ्या आरोपीचा शोध घेतोय। तसंच पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेला मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलाय। रविवारी पहाटे फागणे गावानजीकच्या कोयल पेट्रोल पंपावरती तिघांनी सशस्त्र दरोडा टाकून 10,000 रुपये लंपास केले होते। यावेळी दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये पेट्रोल पंपावरील पोकलँड चालकाचा मृत्यू झालाय, तर पंपावरील 2 कर्मचारी जखमी झालेले आहेत। मनमाडच्या नांदगाव तालुक्यात पत्नीवरती राग काढताना चुकून बहिणीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पत्नीनं बहिणीला शेतातल्या कामाला आणल्यानं राजू मुकणे यांनी पत्नीवरती राग काढत तिला दगड फेकून मारला, मात्र दगड बहिणीला लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। मूळ डोंगरीच्या इलम वस्तीतील ही घटना आहे। दरम्यान पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी पती अद्यापही मोकाट आहे। कोल्हापूर जवळच्या कुंभी नदीमध्ये उडी मारून एका दाम्पत्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे। श्रीकांत कांबळे आणि लता कांबळे असं या दाम्पत्याचं नाव असून कुंभी नदी पात्रामध्ये या दोघांचा शोध घेतला जातोय। आपली 5 वर्षाची मुलगी आजारी असल्यानं तिला रुग्णालयामध्ये घेऊन जातो असं सांगून दाम्पत्य घराबाहेर पडलं। त्यानंतर कुंभी नदीच्या गोठे बंधाऱ्यावरती ही मुलगी रडत असलेली आढळून आली। आई वडिलांनी नदीमध्ये उडी मारल्याची माहिती याच मुलीनं दिली आहे। रिक्षात बसून घरी परतणाऱ्या विवाहित महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना लातूरमधल्या उदगीरमध्ये घडलेली आहे। बलात्कारानंतर पीडित महिलेला बेदम मारहाणही करण्यात आलेली आहे। वेगळं राहणाऱ्या पतीनंच आपल्या बलात्कारासाठी कोणाला तरी सुपारी दिल्याचा आरोप या पीडितेनं केलाय। अत्याचार करणाऱ्या तिघांनी पीडितेला रेल्वे रुळावरती बांधून हत्या करण्याचीही धमकी दिली। त्यामुळे महिला आणि तिची 2 मुलं घाबरली असून त्यांनी आता संरक्षणाची मागणी केली आहे।